दया सन्माननीय गंगाधर मोकल आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय प्रभाकर म्हात्रे, त्यानंतर सन्माननीय संतोष पाटील यांचा आपण व्यासपीठावरती मानसन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अल्पेश दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा मानसन्मान करायचा आहे। धन्यवाद आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं पुनश्च मी निशांत पाटील खानावली वाघ सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे, जिथे एका बाजूला हरेश सुर्वे यांचा संघ आपण पाहतोय, ते म्हणजेच मिहान कलेक्शन पेडांबे हा संघ एका बाजूला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी श्री सरपंच प्रणिकेत म्हात्रे पुरस्कृत श्री कृपा शिरवली या दोन संघादरम्यान सेमीफायनल क्रमांक 1 हा आपल्याला सामना पाहायला मिळेल। खरं तर चारही संघ या ठिकाणी अर्थातच बक्षीस पात्र झालेले आहेत, परंतु आता कोणता संघ चॅम्पियन होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण आता मैदानावरती पाहू शकतो। पहिलीच ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन म्हात्रे आलेला आहे। रघुनाथ माळी आणि त्यांच्या समवेत कुंजल पाटील ही जोडी मैदानावरती। पहिलाच बॉलवरती अप्रतिम अफलातून फटका, चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषा दिशेनं, परंतु धावा मात्र या ठिकाणी धावून काढायचे आहेत। असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमापार होईल की काय, परंतु अंतिम क्षणाला चेंडू मात्र अडला आणि फक्त इथे एकच सिंगल धाव मात्र मिळाली। एका धावेच्या साह्यानं या ठिकाणी कुंजल पाटील ऑफ द मार्क आपलं खातं ओपन केलं, आपलं संघाचं देखील खातं ओपन केलंय। आजचा या दिवसाचा अर्थातच या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। आपण पाहतोय एक अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे अर्थातच खारेपाट प्रीमियर लीग, जी खऱ्या अर्थानं सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या वतीनं ही पुरस्कृत करण्यात आलेली ही स्पर्धा। ओहो, बॅकफुटला गेला, तदनंतर स्लाइस करायचं होतं, बॅकफुट पॉईंटचं टार्गेट केलं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉल मैदानावरती। एका बाजूला कॅप्टन आपण पाहतोय सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आलाय, दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे खूप वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना अगोदरच्या मॅचमध्ये ज्याने एक विस्फोटक फलंदाजी केली होती, तो रघुनाथ माळी आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील बॉल सचिन म्हात्रे। ओहो, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं जात आहेत, कॅच होणार का? आणि इथे मात्र अप्रतिम अशी कॅच पकडली आहे, फलंदाज बाद।
हा मित्रांनो 1983चा तो वर्ल्ड कप भारतीय संघाला असं वाटलं होतं की हा सामना आपल्या हातामध्ये येईल की नाही, कारण बॅटिंग करत असताना फक्त 183 धावा केल्या होत्या. 50 षटकांचे सामने नसायचे त्यावेळेला, 60 षटकांचे असायचे, 60 षटक असायची. तेव्हा मात्र कपिल देव निकल्स यांनी पकडलेला उलटा कॅच, त्या पद्धतीचा हा कॅच आपण या मैदानावरती पाहिला. आणि नक्कीच क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे छोटं मोठं नसतं, कारण त्यावेळेस आपण पाहिलं की 183 धावा झाल्यानंतर असं वाटलं की आता पहिलाच वर्ल्ड कप हा आपल्या हातामध्ये येणार की नाही. हुरूर लागली होती जीवाला, परंतु अप्रतिम अशा पद्धतीने केलेली गोलंदाजी आणि तदनंतर आपण पाहिलं चांगला खेळ केला आणि अवघ्या 140 या धावसंख्येवरती वेस्ट इंडिज संघाला बाद करून भारतीय संघाने पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता. तर हे आठवण मला आता या कॅच पकडनंतर झाली होती. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत गडी बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. नवीन फलंदाज अर्थातच संघाचा कॅप्टन, म्हणजेच काय कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे आता बिग बॅटल मैदानावरती सुरू. पहिलाच बॉल फेस करत असताना अप्रतिम अफलातून फटका पहिल्याच बॉलवरती आलाय, एक ब्रँडेड षटकार. भूमिका दिली होती, परंतु आता मात्र अस्तित्वाची लढाई आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चांगला फटका खेळला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय, केपीएल ब्रँडेड चौकार. सुरुवात असते ती सुरुवात आता सूरज पाटीलने करून दाखवले. अगोदरच्या मॅचमध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स झाला नव्हता, परंतु यावेळेस त्यांनी दाखवलंय की शेवट मित्रांनो शेवट नसतो, तर तीच खरी सुरुवात असते आणि ती सुरुवात आज खऱ्या अर्थानं सूरज पाटीलने करून दाखवले. आक्रमक पवित्रा मात्र त्यांनी साकारलाय. हो पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं, बॅकवर्ड पॉईंट किंवा पॉईंट क्षेत्रामध्ये टार्गेट केलं होतं. चेंडूने बॅटचा परफेक्ट कनेक्शन झालं नाही, चेंडू वाईडिश मिडऑफ मध्ये आला. तर खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये सन्मान्य सुमित भगत यांचा आपण सन्मान करणार आहोत. सुमितने सुद्धा परदेशवारी या क्रिकेटच्या माध्यमातून केलेली आहे. अलिबाग तालुक्यातील परदेशामध्ये खेळणारा हा खेळाडू सुद्धा राहिला आहे आणि नौखारसाठी सुद्धा त्याने कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं आहे. अलिबाग क्रिकेटसाठी सुद्धा खूप सारं चांगलं क्रिकेट, ज्याच्या माध्यमातून कॅमेरामॅनला असे विनंती करतोय की प्लीज येथे स्टेजजवळ फोकस करा. त्याचा इथे सन्मान करण्यात येतोय. खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व मान्यवर मंडळींचा येथे यथोचित असा मान सन्मान केला जातोय. व्हेरी वेल डन सुमित भगत. सुमित भगतला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तसेच कमिटी मेंबर रूपम म्हात्रे यांनी सुद्धा इथे जरा स्टेजवरती यायचं आहे. OTV निशांत पाटील. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. या ठिकाणी एक धाव घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली धावफलकावरती. आता बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एक महत्त्वपूर्ण फलंदाज अर्थातच 13 धावसंख्या झालेली आहे, क्षमा असावी. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ गोलंदाज धीरज मात्र मैदानावरती आलेला आहे. पहिलाच बॉल टाकत असताना एक धाव मात्र त्यांनी खर्च केली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपल्याला अक्षरशः आक्रमक फलंदाजीचा आविष्कार सातत्यानं पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली, छोटी बिहाइंड द विकेट गेला. बघा या मैदानाची खासियत आहे सौरभ, तुम्ही या मैदानावरती इन फ्रंट ऑफ द विकेट खेळू शकता, तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट खेळू शकता, तुम्ही बिहाइंड द विकेट खेळू शकता. म्हणजेच काय की मैदानाच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही धावांची लयलूट करू शकता. आणि ती लयलूट करत असताना या ठिकाणी आपण संघ पाहतोय तो म्हणजेच मिहान कलेक्शन पेडांबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जमवणं फार गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण अर्थातच सचिन म्हात्रेला पाहतोय किंवा त्याच वेळेला प्रसाद पाटीलला सुद्धा पाहतोय. ओहो अप्रतिम बॉल, अफलातून बॉल, अद्भुत बॉल
फलंदाजाला आश्चर्यचकित केलं, अचंबित केलं. फलंदाज कॅप्टन सूरज पाटील बॅक टू द पॅव्हलियन. तुमचं मन फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की मनापेक्षा मोठा कोणी नाही आहे. त्याच्यामुळे मन जर तुमचं कंट्रोलमध्ये असेल ना तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती ताबा मिळवू शकता. असं म्हटलं जातं की युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल्ड माइंड. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनावरती ताबा ठेवणं तितकंच गरजेचं आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला जर सुरक्षित पद्धतीने खेळलं असतं तर कदाचित कॅप्टनची जी विकेट आहे ती सेव्ह राहिली असती. परंतु इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. बघा, कुठे सुधारणा करायचे, कुठे बदलाव करायचे हे सुद्धा त्या व्यक्तीला, त्या खेळाडूला कळायला पाहिजे. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ही मात्र तंबूमध्ये परतले. स्वप्नील आपण पाहतो या ठिकाणी ज्याने जबरदस्त खेळ केला. त्याने जेव्हा चर्चा केली होती माझ्यासोबत सांगितलं की समोरचा संघ तेवढा तगडा आहे, परंतु त्यांना चोख प्रत्युत्तर मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन आलेत, चिन्मय. फलंदाज चिन्मय अर्थातच आपण पाहतोय मैदानावरती आलेला आहे. आखू टप्प्याचा बॉल थोडा शफल झाला, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा पलीकडे येतोय केपीएल ब्रँडेड चौकार. दोनही फलंदाज आपण पाहतोय पेढांबे गावामधील आहेत आणि आज खऱ्या अर्थानं पेढांबे गावाचं नाव, आपलं स्वतःचं नाव, खारे पाठाचं नाव ते उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करत आहेत. धाफलकावरती 18 धावा आतापर्यंत आल्यात. ओहो, अप्रतिम अफलातून स्क्वेअर कट फटका गेला सरळ सीमारेषा पलीकडे येतोय एक टेक्निकल स्ट्रोक चौकार. संघ सांगत आहेत की अर्थातच बॅटिंग करणारा आपण पाहतो या ठिकाणी चिन्मय की आपल्या ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव कोर म्हणून मारला एक सुपरहिट 4. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो, हलक्यात आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेनं हा बॉल आला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र पुढे संघ सरकत आहे. कारण असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से बनता है सागर, क्षणाक्षणाने बनते ते युग. आणि त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत आहेत फलंदाज. एक सेन्सिबल क्रिकेट किंवा त्याच वेळेला एक सन्मानजनक स्कोर उभारण्याचा प्रयत्न हा मिहान कलेक्शन पेढांबे या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धाफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ मधोमधी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 11 धावा आलेल्या आहेत. आणि 2 ओव्हर्स नंतर धाफलकावरती 23 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. अजून देखील 3 ओव्हर्स येणं बाकी. असणार आहे. तेजस पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. सदैव आपल्या खेळाडूंना प्रेरित करण्याचं काम, प्रोत्साहित करण्याचं काम, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम हे सातत्याने करत असतात. आणि आता त्याला मात्र 30+ जर चिन्मय खेळला तर मात्र 2000चं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, त्याने बॉडी बॅलन्स केले, पाठवलंय सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. सेमीफायनल कसा असावा त्याचं एक उत्तम प्रात्यक्षिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती सागरचं स्वागत केलं, षटकार मारलेला आहे. दबाव, दडपण सर्व काही आता गोलंदाजावरती आलेलं आहे. परंतु सदैव आपण असं सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी सांगितलेलं आहे की ज्या क्षणाहून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणाहून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी. खऱ्या अर्थानं शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावी. ती झुंज आता दोनही संघांना द्यावी लागेल. कारण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कोणता होणार याची आता चर्चा नक्कीच सर्वत्र होणार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं
चांगला बॉल, तितका चांगला एक चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न जोपर्यंत थ्रो होणार तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 31 धावा, 31 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे मैदानामध्ये. अमित दादांच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ही मैदान आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा उलटा फुलटा करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला, सीमारेषा पार, येतोय चौकार. एकवीस या धावसंख्येवरती चिन्मय खेळत आहेत. 30+ धावा बनवल्या तर तेजस पाटील यांच्याकडून ओहो 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू अगदी वेगानं चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. 2 धावा तर इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि येस कोणत्याही प्रकारचा इशारा आलेला नाहीये, म्हणजेच धावा येस लेग बाईचा इशारा, म्हणजे ह्या 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीयेत. लेग बाईच्या स्वरूपात या धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलकावरती बदलाव होतोय. 37 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं जात आहेत, परंतु इथे मात्र 2 धावा जमा झालेल्या आहेत आणि आता मात्र या 2 धावा चिन्मयच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. 21 वरनं तो आता मग पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती, परंतु संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचले. शेवटला बॉल असेल या षटकातील. सागर थोडेसे महागडे ठरलेत कारण त्याने आतापर्यंत 5 बॉलमध्ये जवळपास 16 धावा मात्र खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वियात. सागर अंतिम बॉल असेल, मोठा फटका घ्यायचा होता आणि येस हा मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषा पलीकडे आणि 6 धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 या आकड्यावरती. डीजेला मिळते संधी. खेळला तर तेजस पाटील सुद्धा अगदी खुश झालेले आहेत. त्यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणारच आहे, परंतु आज त्याने सांगून दिलंय की मी माझ्या संघासाठी खेळणार आहे, माझ्या संघाला मला पुढे न्यायचं आहे, सन्माननीय हरेश सुर्वे साहेबांना मला खुश करायचं आहे, या स्पर्धेमधील चॅम्पियन बनवायचं आहे आणि त्यासाठी हे अर्थातच सदैव त्याचे जे डेडिकेशन आहे, त्याचं समर्पण आहे ते आपल्याला सदैव पाहायला मिळते. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये धीरज आले, त्याने देखील 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सागर मात्र थोडासा महागडा ठरलेला आहे, त्याने आपल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात आणि एकंदरीत आतापर्यंत 45 या आकड्यावरती ही मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे. नवीन गोलंदाज आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर असेल, परंतु संघासाठी 4थी ओव्हर घेऊन आलेला आहे आणि आता कॅप्टनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. येथून मात्र जिंकायचं असेल, धावांवरती अंकुश लावणं तेवढंच गरजेचं आहे. पहिलाच बॉल असेल, स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय अजून देखील कुंजल पाटील सलामीचा फलंदाज. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी मात्र चांगला कॅच पकडलाय फलंदाज बाद. यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. नवखार गावातील तेजस पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर सन्मान करायचा आहे सन्माननीय प्रणयजी साळुंके. प्रणयजी साळुंके यांचा इथे सन्मान करायचा आहे. कार्यपाठ प्रीमियर लीग 2025-26 मध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचा येथे या मंचावरती सन्मान करण्यात येतोय. एक चांगली गोष्ट, कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत
येथे आपण सर्व मान्यवर मंडळींचा येथे सन्मान करतोय. त्यानंतर सन्मान करायचा आहे सन्माननीय परेशजी कडवे. परेशजी कडवे आपण पुढे या, आपला सुद्धा येथे सन्मान करा इथे करण्यात येणार आहे. परेशजी कडवे. त्यानंतर प्रणयजी साळुंके. प्रणयजी साळुंके यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. आपण मॅचकडे वळणार आहोत. सन्मान येथे होत राहतील. सर्व मान्यवर मंडळींचा पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. ओटी निशांत. या बॉलवरती आलेले आहे चौकार. आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे आणि पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजेला. 49 धावा दफलकावत आलेले आहेत. सचिन म्हात्रे यांचा या षटकातील 2 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. 4 बॉल अजून देखील शिल्लक. ओहो, इथे मात्र अर्थातच पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. सचिन म्हात्रे म्हटलं की कित्येक वेळेला मी त्याला खेळताना पाहिलेलं आहे. मग बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, दोनही मध्ये तो नेहमीच अग्रेसर आहे, तरबेज आहे. परंतु आज मात्र आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. हा मानस आपल्या मनामध्ये सदैव ठेवावा लागेल सचिन म्हात्रेला. निशांत. तत्पूर्वी व्यासपीठावरती मी विनंती करतोय सन्माननीय मच्छिंद्र म्हात्रे तसेच गंगाधर मोकल या मान्यवर मंडळींना आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. निशांत, कंटिन्यू. 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. धाफलकावरती धावा 50. एकदा जो तो टाळ्यांचा गजर केला पाहिजे मिहान कलेक्शन पेढांबे, कारण 50 धावा धाफलकावरती आल्या आहेत. क्या बात आहे. अजून देखील धावांची लयलूट करायचा प्रयत्न करतायत जरूर. हो, मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. जरूर कॅच होणार का? कॅच मात्र सोडला. नक्की कॅच सोडला की मॅच सोडली हे मात्र आता कळत नाहीये. कारण आज सौरभने जसं नोटीस केलं होतं की सकाळपासून प्रत्येक सामन्यामध्ये, पहिल्या दिवसापासून प्रत्येक सामन्यामध्ये निदान एक तरी कॅच ही सुटतेच. आणि येस, तेजसच्या 30 धावा धाफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. क्षमा असावी चिन्मयच्या, आणि तेजसकडून ते बक्षीस आहे. क्या बात आहे. 2000चं पारितोषिक त्याला मिळणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सचिन म्हात्रे मैदानावरती पहिले 4 बॉल कंप्लीट केलेत. येणारे 2 बॉल्स, 1 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. 5 बॉल झाले कंप्लीट. चांगला बॉल आहे. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तर घेतली आहे, डायरेक्ट हिट. परंतु एक सिंगल धाव घेतल्यानंतर 4 ओव्हर्स मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धाफलकावरती धावा आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत पोहोचतील त्या म्हणजे 51 या आकड्यावरती. 52 धावा धाफलकावरती झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. 24 बॉलमध्ये 52 धावा जमा केल्यात. आता शेवटली ओव्हर आहे. शेवटली ओव्हर म्हटलं की आपण ती हाणामारीची ओव्हर असते, तोडफोडीची ओव्हर असते. परंतु आता या मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर प्रत्येक ओव्हर ही मात्र तोडफोडीचीच असते, कारण कोणताही खेळाडू तेवढा संथगतीने खेळत नाहीये. पहिल्या बॉलपासून आक्रमक होण्याचा प्रयत्न असतो ते अगदी शेवटल्या बॉलपर्यंत. त्याच्यामुळे आता सगळ्याच ओव्हर आपण हाणामारीच्या जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज जयेश राजभर हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. तत्पूर्वी या खारेपाट विभागाचा मान, अभिमान, स्वाभिमान म्हणून क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे पाहिलं जातं असं सन्माननीय पिंट्या पाटील या मंचावरती यानंतर म्हणजेच या आजच्या दिवसामध्ये फायनल मॅचपर्यंत त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. ज्याने अलिबाग तालुक्यातील खऱ्या अर्थानं 4 बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. पहिली बाईक खारघर इनामपुरी येथे जिंकली, दुसरी बाईक धाटाव रोहा येथे जिंकली, तर तिसरी बाईक झिराड APL म्हणजेच अलिबाग प्रीमियरमध्ये जिंकली आणि तसेच मास्टर लीग पनवेल येथे त्यांनी ही 4थी बाईक जिंकली आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यातला बायकरमॅन म्हणून त्याला आपण पदवी देऊया. तर ओटी निशान. नक्कीच. आणि सौरभ आम्हाला सार्थ अभिमान आहे, जरी तो खारेपाटामधील असेल तर आमच्या अलिबाग तालुक्यामधला आहे. आणि नक्कीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो पिंट्यासाठी. 4 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत
आणि जसं आपण बाहेरची नावं घेतो ना की यांनी 20 बाईक जिंकल्या, त्यांनी 25 बाईक जिंकल्या, उद्या आम्ही सुद्धा अभिमानानं सांगू की पिंट्याने 4 बाईक जिंकल्यात. जाऊया मैदानाच्या दिशेनं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम, अद्भुत, आश्चर्यचकित, अचंबित करणारा फटका येतोय. खारेपाट प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. अर्थातच जयेशला थोडासा या ठिकाणी बदलाव करावा लागणार आहे. पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत. तिसरा बॉल, हो तिसरा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे, 2 धावा पूर्ण केल्यात. बघा पुन्हा एकदा मी हेच उदाहरण देईन की वाळवंटामध्ये जसा पाण्याचा थेंब मिळावा त्या पद्धतीने आता या ठिकाणी शिरोली संघ एका विकेटच्या शोधामध्ये आहे. एक विकेट जर मिळाली तर कदाचित धावसंख्येवरती थोडा का होईना पण तू लगाम लावू शकतो, पण तू बॅट्समन काही थांबणारे नाही आहेत. आज खऱ्या अर्थानं मिहान कलेक्शन पेढाबे संघ पूर्णपणे तयारीशी आलेला आहे. आज मात्र या ठिकाणी हरेसुरे साहेबांना खुश करायचं आहे आणि हाच मानस आपल्या मनामध्ये ठेवून चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न वारंवार दिसून येत आहे. हो पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल, चेंडू अगदी वेगानं गेला मात्र फाईन लेगच्या दिशेनं आणि मात्र अंतिम क्षणाला चेंडू होतोय सीमा पार, चौकार. असलेले आहेत एक समाजसेवक आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की या खारेपाट प्रीमियर लीगच्या मंचावरती येऊन येथे असं नसतं व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. निशांत. धन्यवाद. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 70 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अजून देखील या इनिंगमधील शेवटले 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. जयेशचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर मानसिक दबाव, दडपण सर्व काही जयेशवरती आलं होतं. परंतु मी सुद्धा अगदी लहानपणापासून जयेशला खेळताना पाहतोय. बऱ्याच ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने खेळ केलेला आहे. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं वारंवार म्हटलं जातं. तोच अनुभवाचा वापर करून नंतरचे 2 बॉलमध्ये कमबॅक केलाय. अजून देखील या इनिंगमधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. किती धावेंचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार श्री सरपंच प्रणिकेत म्हात्रे हे देखील मात्र आता या ठिकाणी आशावादी आहेत की किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखत आहेत. आपला संघ कसा जिंकेल यासाठी आता नक्कीच ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुढील बॉल 5वा बॉल असेल तो म्हणजे जयेशचा. चांगला फटका, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहे. ओहो, कॅप्टननी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केले. मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण पाहायला गेलं तर धावा जाऊन पोहोचतील ते म्हणजे 72 या आकड्यावरती. मनीष मोकर म्हटलं की खो खो मध्ये अगदी तो अग्रेसर आहे, त्याच्यामुळे रनिंगसाठी तो दमणार नाहीये. त्याच्याकडे चांगली धावतं त्याला चांगलं येतं. खो खो मध्ये खेळणारा बोलणार तर त्याच्याकडे चांगला स्टॅमिना असतो आणि त्याचाच वापर करत त्याने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावफलकावरती 72 धावा झाल्यात आणि आता या इनिंग मधील शेवटल्या ओव्हरमधील शेवटला बॉल. पुन्हा एकदा जयेश. चांगला बॉल, तितका चांगला फटका. हो अप्रतिम प्रयत्न जरूर केले. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र अंतिम क्षणाला चेंडू मात्र सीमा पार, येतोय चौकार. विरुद्ध श्री सरपंच प्रणिकेत म्हात्रे पुरस्कृत श्रीकृपा शिरवली. यामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः श्रीकृपा शिरवली या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंग करत असताना निर्धारित 5 ओव्हरमध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये धावफलकावरती 77 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 78 धावेंचं 76 धावा पूर्ण केल्या क्षमा असावी. तर 77 धावेंचं टार्गेट हे मात्र आता या ठिकाणी श्रीकृपा शिरवली या संघासमोर ठेवलेलं आहे. हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चालतोय, ज्याचा आवाज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजतोय.
असा अलिबाग तालुक्यामधील नवगावचा सुपुत्र सौरभ बुरे यांना मी विनंती करतोय की यापुढे आपलं समर्पण करावं. धन्यवाद. धन्यवाद निशांत. त्यानंतर आपण येथे मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय कैलासजी काठे येथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे मी मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय सुधीरजी म्हात्रे तसेच विक्रमजी थळे दादा यांचे निकटवर्तीय यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर ॲडव्होकेट पुनीतजी पाटील यांनी सुद्धा येथे व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मान्यवर मच्छिंद्र म्हात्रे यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर आपण या खारेपाट विभागातील खऱ्या अर्थानं त्यानंतर सन्माननीय सुनीलजी म्हात्रे, गंगाधरजी मोकल या मान्यवर मंडळींना विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे. श्री गणेश सादघर विरुद्ध जय हनुमान बेलपाडा या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय कृपया आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. बाळवीर मंडळाचे सिनियर सदस्य सन्माननीय भालचंद्र ठाकूर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. खारेपाट प्रीमियर लीगमध्ये ज्यांची मी नावं आता वाचलीत, नावं जी घेतलीत त्या सर्व मान्यवर मंडळींनी येथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच सन्माननीय बालवीर मंडळाचे सिनियर खेळाडू हितेंद्र पाटील यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती यायचं आहे. चला टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे. श्री गणेश सादगर संघाचा संघनायक येथे आलेला आहे. धन्यवाद. तर मी जय हनुमान बेलपाडा संघाचा संघनायक निमिष पाटील यांना विनंती करतोय तर आपण कृपया टॉससाठी यायचं आहे. टॉस घेतील निशांत पाटील. मी विनंती करतोय मित्रांनो, ज्यांच्यामुळे या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत आपले सर्वांचे लाडके अर्थातच अमितदादा नाईक हे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी मेन गेट आहे तिथे येणार आहे. तर मी विनंती करतोय सर्व सदस्यांना की आपण त्यांना आणण्यासाठी मात्र तिथे जायचं आहे. ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी ही भव्यदिव्य स्पर्धा पाहतोय किंवा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप मिळालेली आहे असे आपले सर्वांचे लाडके ज्याने राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंबहुना आरोग्य क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे अशी आपले सर्वांचे लाडके दादा सन्मान्य अमितदादा नाईक यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. तर मी सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपण त्यांना घेण्यासाठी मात्र मेन जिथून प्रस्थान होणार आहे तिथे मात्र जायचं आहे. आपण आता या ठिकाणी अर्थातच सेमीफायनल नंबर 2 हा सामना पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समवेत या ठिकाणी आहेत. एका बाजूला श्री गणेश सादगर तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी सन्माननीय सुधीर साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी मात्र टॉस करायचा आहे. कोणाचा कॉल असेल? येस, या ठिकाणी बेलपाडा संघाचा कॉल असेल. टेलीचे कॉल आणि टॉस जिंकला तो म्हणजेच बेलपाडा संघ आपला निर्णय आपण सांगायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये अगोदरच्या मॅचमध्ये आपण बॅटिंग पाहिली असेल कॅप्टनची, तर किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. जास्त वेळ घेत नाहीये, सामना सुरू होतोय. एक शब्द फक्त अर्थातच आपण 2 शब्द थोडक्यात बोलायचे आहेत की अमितदादांच्या माध्यमातून ही जी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर या स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकायला आवडतील. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आहे अमितदादाचं, भारी वाटतं. स्वप्नील आहे थोडं आपण 2 मिनिटं चर्चा करूया.
कसं वाटलं अगोदरच्या सामन्यामध्ये खेळत असताना आपली तडाखेबंद फलंदाजी झालेली आहे, परंतु या सामन्यामध्ये तुमच्या खेळाडूंना कशा पद्धतीने संदेश देतील किंवा कोणत्या गोष्टीवरती अजूनही फोकस करण्याची गरज आहे? माझ्या टीममधले सगळे प्लेयर चांगलेच खेळतात. मी त्यांना एवढंच सांगेन की अजून थोडं आपला गेम चांगला करा. बस आपण जिंकायचा प्रयत्न 100% करूया. एक 5 मिनटं मॅच थांबवा. रिव्ह्यू मिळणार नाही आहे कारण सप्लाय ते बंद झालेला आहे. सो प्लीज 5 मिनटं थांबा. हे मात्र प्रेक्षकांमध्ये आलेले आहे. त्यांना विनंती असते की कृपया आपण मात्र व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय निर्मल पाटील तसेच सन्माननीय दत्तात्रय नाईक साहेब, आपणास सुद्धा विनंती असेल की कृपया आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच सन्माननीय विपुल वर्तक पेढांबे यांना देखील विनंती आहे की आपण मात्र आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच या ठिकाणी सन्माननीय भालचंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण या मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे लाडके अर्थातच अमितदादा नाईक यांचं या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो सदस्यांना की आपण कृपया मात्र त्यांना आणण्यासाठी यायचं आहे, जायचं आहे त्या ठिकाणी. कारण मित्रांनो, ज्यांच्यामुळे या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने एक आकार मिळाला, ज्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या खारेपाटामधील प्रत्येक खेळाडूला एक चांगली संधी मिळाली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजे, हे एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न अर्थातच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याने खरं केलेलं आहे. आणि आज आपण कित्येक पर्व ही अमितदादांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलेली आहेत. आणि आज देखील आपण पाहतोय 2025 ते 2026 या अर्थातच 4 ते 5 दिवसामध्ये आपण एक भव्यदिव्य स्पर्धा या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे येथे सॉल्व झालेला आहे. खरं तर सगळ्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय या ठिकाणी सेमीफायनलचा पहिला सामना सुरू आहे. पहिल्याच इनिंगमध्ये या ठिकाणी 76 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ते म्हणजेच पेढांबे संघाने आता शिरवली संघाला जिंकण्यासाठी एकंदरीत 77 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. आमचे अर्थातच बरेचसे या ठिकाणी सत्कार मूर्ती अर्थातच बरेचसे मान्यवर आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. येस, आपण वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुरेश भोरे यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. सन्माननीय अमित दादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान
खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मी सर्व उपस्थित मान्यवरांचं या मैदानावरती जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आमच्या समालोचक टीमच्या वतीने मी सौरभ बुरे मनपूर्वक स्वागत करतोय. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करून येथे सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज मनीष ह्या चेंडूवरती आपण पाहतोय स्कूप मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. येथे मात्र पंचांकडून इशारा आलाय. अंपायर्स वाईटसाठी आहे का? वाईटसाठी येथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर तिसरे पंच येथे नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि तो येथे नक्कीच चेक करण्यात येईल. कारण मित्रांनो आपण पाहतोय येथे FH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी स्क्रीनवरती दाखवा. कामत इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्क्रीन पाहतोय. रूपम म्हात्रे साहेब, आपण जर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल विनंती आहे की आपण कृपया लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. रूपम म्हात्रे साहेब कमिटी मेंबर आहे, त्यांना विनंती आहे की कृपया आपण यायचं आहे. तसेच सन्माननीय जगदीश पाठणकर साहेब पेढांबे, आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. जगदीश पाठणकर साहेब, जगदीश पाठणकर साहेब, माझा आवाज पोहोचत असेल कृपया आपण मात्र या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे प्रसाद दा. तिसऱ्या पंचांनी येथे निर्णय येथे पोहोचवलेला आहे. चला डिसिजन दिलेला आहे. चला सामना सुरू करा. पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. 77 धावांचं इथे मात्र टार्गेट 5 षटकांमध्ये पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सामन्यामधलं गणित येथे मात्र आपण नक्कीच पाहू. हा चेंडू प्रसादने येथे मात्र चेंडूला स्लाइस केलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. रूम दिला आणि रूम दिल्यानंतर येथे मात्र फलंदाजाने या 4 धावा वसूल केल्यात. 5 धावा दफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 77 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं. मनीष मोकल टू प्रसाद पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका. स्वर्गीय आद्य नाईक गॅलरीला सलामी देणारा हा फटका येतोय, षटकार. धन्यवाद. ज्या पद्धतीने चिन्मयने अशा प्रकारचा खेळ केला होता, मनीषने ते मात्र चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये दर्शनीय फलंदाजी केली होती. प्रसादला इथे मात्र एक चांगली सुरुवात येथे या षटकामध्ये मिळाली आहे. मनीष वरती येथे हल्ला चढवलाय, हल्ला बोल केलाय. ओके, मनीषचा एक स्टॉक डिलिव्हरी मधला चांगला चेंडू येणार का?
यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रसादचा. इथे मात्र चेंडू डॉट येतोय. षटकार चौकार आल्यानंतर इथे मात्र गोलंदाजाने एक चेंडू डॉट टाकलाय. कारण अधिकाधिक डॉट चेंडू येथे टाकावे लागणार आहेत. डॉट बॉलने दबाव फलंदाजावरती येतो. फलंदाज कधी कधी डॉट चेंडू जास्त गेल्यामुळे एखादा फटका चुकीचा खेळतो किंवा अगदी काही वेगळे पण स्ट्रोकमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला काही चुका होत असतात. परंतु येथे मात्र कधी कधी काही गोलंदाज वेगळ्या स्ट्रॅटर्जीने गोलंदाजी करत असतात की तुम्ही जास्तीत जास्त चेंडू डॉटकडे लक्ष द्या. डॉट टाकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कधी कधी फलंदाज आपोआप आपल्या चुकीच्या स्ट्रोकमुळे विकेट टाकू शकते. काही गोलंदाजांची स्ट्रॅटर्जी वेगळी असते. विकेट टेकिंग गोलंदाजी करायची असते. यावेळच्या चेंडूवरती शॉर्ट ऑन पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मधून येईल चेंडू. वन बाउन्स सीमारेषा बाहेर. तसेच सन्मान्य निशिकांत मोकल साहेब आपण देखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच सन्मान्य गणेश मोकल साहेब आपण देखील या. तसेच सन्मान्य अनंत रामभाऊ म्हात्रे साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू जाईल वन बाउन्स. या षटकामध्ये आल्यात 3 चौकार 1 षटकार प्रसाद पाटीलच्या बॅटमधून येते. आपण पाहिला अनुभव काय असतो हे प्रसाद पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने मैदानावरती दाखवतोय. प्रसादच्या साथीला आलेला फलंदाज मोहित. बघूया मोहितने मागील सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. या स्पर्धेमधली दुसरी 50 त्याने लगावली होती. पहिली 50 कालच्या दिवशी सतेज या फलंदाजाने लगावली होती. तर दुसरी 50 या स्पर्धेमधली फलंदाज मोहितने मागील मॅचमध्ये लगावली होती. सूरज आलाय गोलंदाजीसाठी. संघाचा कर्णधार संघाचा सेनापती येथे गोलंदाजी मार्कवरती. राईट राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईट्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी उजव्या डाव्या एसटीवरच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. चेंडू येते मात्र डॉट येतोय. सूरज पाटीलचं हे घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती तो बरेच वर्ष क्रिकेट खेळलाय आणि या मैदानावरतीच त्याचं घर आहे. अगदी खिडकीतून सुद्धा हे मैदान तो पाहू शकतो. त्यामुळे मैदानाचा अंदाज चांगला आहे. चेंडूवरती मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या पोहोचली 25 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 22 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. सामना उत्तरार्धाच्या कक्षेत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना काय कमालीची बॅटिंग केली मात्र त्याला उत्तर सुद्धा योग्य प्रकारे दिलं जात आहे. यावेळच्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या थोड्याशा बाहेरच्या चेंडूला इथे मात्र ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा हा प्रयत्न होता. या चेंडूवरती चेंडू येथे मात्र डॉट आलाय. गोलंदाज एक चेंडू खराब टाकल्यानंतर गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करतोय. गोलंदाज येथे मात्र चेंडू डॉट फेकतोय. ओके पुढे चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 26 धावा. 26 रन्स इन स्कोरबोर्ड. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पॉवर प्ले 2चं हे षटक. गोलंदाज सूरज पाटील. सूरजचा आणखीन एक चेंडू खराब. आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती आणखीन एक वाढतीये. धावसंख्या 27 वरती. 27 रन्स.
तसेच खारपिंडाबा येथील राजेश पाटील आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद. या चेंडूवरती गलीमधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहित डाकीच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. धनंजय महादेव पाटील साहेब या ठिकाणी आले सातगरमधून, सातगर गावातून आले. त्यांना सुद्धा विनंती असेल की कृपया आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. 31 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी अजून 46 ची गरज. पुन्हा एकदा या चेंडूवरती स्वीप मारलाय. चेंडू जाणार डीप स्क्वेअर लेग मधून सीमारेषा बाहेर. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीम पार जातोय. चौकार. ₹35 रन्स, 35 धावा येथे धावफलकावरती आल्यात. 35चा आकडा शालेय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा आकडा मानला जातो. तोच आकडा येथे मात्र या सुपर 4च्या मॅचमध्ये इथे 35चा आकडा येथे धावफलकावरती आलाय. जिंकण्यासाठी 77 धावांचं टार्गेट आहे. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. चेंडू शिल्लक असतील 19, तर जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. सौरभ, अगदी सकाळपासून मी पाहतोय या ठिकाणी व्यासपीठावरती व्यासपीठाची गर्दीच कमी होत नाही. एवढं प्रेम आपल्या अमित दादावरती. आता सुद्धा आपण व्यासपीठ बघितलं तर अगदी मानवाने प्रफुल्लित झालेलं आहे व्यासपीठ आहे. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झालेच पाहिजे. हे अमितावरचं प्रेम आहे. या सर्व मान्यवांचं पुन्हाची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि एक चेंडू झाल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी विशेष सन्मान घेणार आहोत. धन्यवाद. निशांत, खऱ्या अर्थानं नक्कीच क्रिकेट, बैलगाडी किंवा इतर सामाजिक कामांमध्ये नेहमीच सन्माननीय अमित दादा यांचा हातखंड असतो. कुठलाही खेळ असो, शूटिंग बॉल असो, खो खो असो, की अमित दादा हे नेहमी या गोष्टीसाठी अग्रेसर असतात. या वेळच्या चेंडूवरती येतोय फ्लाइट अँड फ्ल्युरियस पद्धतीचा षटकार नव्हे तर चौकार. आपल्या दादांसोबत नेहमीच, मग ते राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, कलाक्रीडा असू द्या, आरोग्य असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांसोबत नेहमीच ते राहिलेले आहेत. असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय सुधीर दादा मात्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. जिथे कुठेही आपण अमितदादा जातील तिथे सुधीरदादा मात्र नेहमीच त्यांच्या सोबत असतात. सुखदुःखामध्ये नेहमीच ते सामील असतात आणि त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. मी स्पेशली अमित दादांनाच विनंती करतो, या स्पर्धेचे शिल्पकार या आता तर दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय सुधीर दादा म्हात्रे यांचा आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय. एक जिवलग मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आयुष्यामध्ये जिवलग मित्र प्रत्येकाचे असतात आणि त्यापैकी अमित दादांचे जिवलग मित्र आपण पाहतोय सुधीर दादा म्हात्रे. तसेच दुसरे आपले अर्थातच ज्युनियर क्रिकेटर विक्रमदादा थळे हे देखील या ठिकाणी आले. त्यांचा सुद्धा सत्कार आपण अमितदादांच्या शुभ हस्ते करणार आहोत. अर्थातच एकदम जिवलग मित्र आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मग ते सुखाचं कार्य असू द्या, दुःखाचं कार्य असू द्या, प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचं नेहमीच अमितदादांना सहकार्य असतं, सपोर्ट असतो, असे आमचे दुसरे विक्रम थळे यांचे आपण विशेष सन्मान या ठिकाणी घेतोय. माईचे उपदार शाल, त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय. क्रिकेटमध्ये सिंहाचं त्यांचा वाटा आहे आणि अर्थातच एक ज्युनियर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांचा सत्कार आपण पाहतोय. हे दादांचे दोनही बरेचसे जिवलग मित्र आहेत, त्यापैकी 2 जिवलग मित्र इथे आपण आता त्यांचा सत्कार विशेष केलेला आहे. त्यापुढे आपण पुढचा अर्थातच या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. ते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सन्माननीय संजय मामा पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. अर्थातच उपसरपंच सारळ यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत.
नेहमीच एक खंदे समर्थक म्हणून ज्यांची जगत आणि खांद्याला खांदा लावून ज्याने नेहमीच काम केलेलं आहे. बघा दादा आज दादांचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु त्यांच्या मागे नेहमीच ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे अशा येस एका बाजूला चंद्रकांत मामा तर दुसऱ्या बाजूला संजय मामा अशी अर्थात त्यांची जोडी आहे. राजकीय क्षेत्राबरोबर नक्कीच राजकीय क्षेत्रामधील गुरु म्हणून ज्यांची ओळख आहे. अर्थातच मी आता विनंती करतो चंद्रकांत मामा आपण देखील समोर यायचा. येस त्यांचं पण झालेलं आहे. तसेच या ठिकाणी सन्मान जगदीश थळे साहेब हे देखील आलेले, त्यांचा सत्कार आपण करतोय. जगदीश थळे, चंद्रकांत मामा, माजी सदस्य साळद, अर्थातच दादांचे राजकारणामधील पहिले जोडीदार म्हणून ज्यांची ओळख आहे. अर्थातच बघा आज दादा खूप उंचावरती गेलेले आहेत, उंच भरारी घेतली आहे, परंतु ज्यांचे पहिले जोडीदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या अर्थातच जगदीशजी थळे साहेब माजी सदस्य आहेत, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. येस चंद्रकांत मामासाहेब आणि आता जगदीशजी थळे साहेब राजकारणामध्ये कशा पद्धतीने खेळायचं असे किंवा त्याच वेळेला राजकारण कशा पद्धतीने करावं, समाजकारण कशा पद्धतीने करावं हे ज्यांनी शिकवलं असे अर्थात पहिले जोडीदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे चंद्रकांत मामा आणि जगदीश थळे साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा इथे सत्कार आपण करतोय. धन्यवाद. तसेच सिनियर खेळाडू बालवीरचे अर्थातच हितेंद्रदा पाटील मी विनंती करते आपण सुद्धा यायचं आहे. तसेच कैलास काटे साहेब म्हात्रोळी या ठिकाणी उपस्थित त्यांचा सत्कार आपण घेतोय. सन्माननीय कैलास काटे म्हात्रोळी, दादांची स्पर्धा कोणती म्हटले की अर्थातच सत्कार हे भरपूर असतात आणि आज आपण ते सत्कार घेतोय. अगदी पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थानं दादांवरचं प्रेम प्रत्येक मान्यवर या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या स्पर्धेला शोभा आणण्याचं काम किंवा या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम प्रत्येक मान्यवर या ठिकाणी करत आहे. तसेच पुढील मी सन्मान दत्तात्रय नाईक साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण समोर यायचं आहे. सन्मान दत्तात्रय नाईक साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण केला जाईल. तसेच या ठिकाणी हाशिवरे गावचे भालचंद्र ठाकूर साहेब बालवीरचे अर्थातच सदस्य त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. अर्थातच बालवीर मंडळाचे खजिनदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अजून देखील बालवीर युवक मंडळाला ज्यांचं नेहमीच सहकार्य आहे आणि येस अमितदादांना तर आहेच, कारण अमितदादांच्या मागे नेहमीच त्यांचा हात आहे, आशीर्वाद आहेत आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच या ठिकाणी दत्तनगर येथील सन्माननीय संदेश बामनोलकर साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण करतोय. सन्माननीय संदेश बामनोलकर साहेब दत्तनगर येथून आलेले, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. आम्ही दादांच्या माध्यमातून प्रत्येकाचे सत्कार केले जात आहेत. आज खऱ्या अर्थानं अंबिदादांच्या वतीनं तसेच स्वर्गीय आद्य नाईक याची आठवणी या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. त्याच्या नावाने सुद्धा या स्पर्धेला आपण नाव दिलेलं आहे. अर्थातच खारेपाट प्रीमियर लीग आपल्या सर्वांची आवडीची स्पर्धा, जीवाभावाची स्पर्धा, एकात्मतेची स्पर्धा म्हणून आपण घेत आहोत. पुढील आमची सत्कार मूर्ती आहेत या ठिकाणी पेढांबे गावमधील विपुल वर्तक यांना सुद्धा विनंती असते की आपण यायचं आहे. धावसंख्या पोहोचले 53 धावा जिंकण्यासाठी. आता मात्र 13 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. सामना इथे मात्र बनलाय. चांगली ठोस सुरुवात मिळाली. पहिल्या षटकामध्ये झालेली दमदार सुरुवात, दुसऱ्या षटकामध्ये केलेली आश्वासक आणि आक्रमक अशी सुरुवात म्हणजे मोहित डाकेने केलेली फलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये सचिन, मोहितने एक षटकार जरूर मारलाय परंतु सचिन सुद्धा दाखवून देतोय मी आमच्या संघाला इथे सामना जिंकून देणार. 77 धावांचं मोठं टार्गेट. सुपर 4चा हा सामना आणि या सुपर 4च्या सामन्यामध्ये रंगतता इथे पाहायला मिळणार का? प्रेक्षकांची गर्दी आता मात्र मैदानावरती खूपच वाढत चाललेली आहे. मागील 4 दिवसांमध्ये अजिबात प्रेक्षकांची संख्या नव्हती परंतु आज मात्र पाहायला मिळते. चेंडू हवेत आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. सूरज येथे मात्र चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत
एक धाव धावफलकावरती वाढेल, धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 54 धावा. 54 रन्स 54 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू शिल्लक असतील 12, तर विजयासाठी 23 धावांची गरज. तसेच या ठिकाणी पुढील आमचे सत्कार मूर्ती आहेत. पेढांबे गावमधील निर्मल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण पुन्हा एकदा करणार आहोत. मी विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. सन्माननीय निर्मल पाटील साहेब, मी अमित दादांना स्पेशली विनंती करतो की आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेत आहोत. या ठिकाणी निर्मल पाटील पेढांबे गावमधून आलेले, त्यांचा सत्कार आपण करतोय. तसेच आमचे पुढील सत्कार मूर्ती आहेत रणजित गावण साहेब, यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचं आहे. तसेच ज्यांची ओळख मित्रांनो आदर्श शिक्षक म्हणून आहे, ज्याने अनेक विद्यार्थ्यांना गुणवंत केलं, घडवलं, असे आपले सन्माननीय धनंजय पाटील साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. तसेच खारपेढांबे गावातील राजेश पाटील साहेब, आपण देखील मात्र समोर यायचं आहे. निषाद 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती ऋतिकच्या हातामध्ये चेंडू आहे. बघूया ऋतिक या सामन्यामध्ये गोलंदाजी. पहिला चेंडू येथे पंच आमच्या दिशेने वळले, वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती येथे मोजली जाणार. धावसंख्येमध्ये होतोय बदल. 55 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. आदर्श शिक्षक या ठिकाणी धनंजय पाटील साहेब यांचा सत्कार आपण केलेला आहे. तसेच खारपेढे गावातील राजेश पाटील साहेब, आपण देखील यायचं आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करणार आहोत. तसेच नवखार गावचे महाराज सन्माननीय आपटे महाराज हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण लगेच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. खारपेढांबे गावातील राजेश पाटील यांचा सत्कार आपण या स्पर्धेचे आयोजक अर्थातच कमिटी मेंबर तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते आपण राजेश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. धन्यवाद राजेश पाटील, आपण आवर्जून या ठिकाणी आलात. सर्व मान्यवरांचा नक्कीच मी आभार व्यक्त करतोय, कारण आताच्या घडीला आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचामधून वेळ काढणं तेवढंच सोपं राहिलेलं नाही आहे. हे धकाधकीचं जीवन आहे, परंतु अमित दादावरचं प्रेम आज खऱ्या अर्थानं व्यक्त होत आहे. संघाचे ओनर हरेश सुर्वे यांनी येथे मात्र कॅच पकडलाय. फलंदाज प्रसाद पाटील येथे मात्र बाद. मोठी विकेट. फलंदाज प्रसाद येथे बाद होतोय. डीजे आणि इथे ज्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यांनीच गुरु मानलेला आहे, असे सेवानिवृत्त गुरुजी आदरणीय विश्वाजी पाटील साहेब, दादांचे खास जीवलग मित्र हे या ठिकाणी आले. त्यांचा प्रथमतः आपण विश्वाजी पाटील साहेब कृपया यायचं आहे. आदरणीय विश्वाजी पाटील साहेब कृपया आपण यायचं आहे. प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत, विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे, कारण मॅच सुद्धा इंटरेस्टिंग मोडमध्ये आहे. पण जसा वेळ मिळेल तसा आपण मध्येच सत्कार घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण सौरभ बोरे यांच्याकडे वळणार आहोत. सौरभ, आपण कंटिन्यू करायचं आहे. 10 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या. एक चांगली आश्वासक सुरुवात मिळाल्यानंतर येथे सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. या षटकामध्ये ऋतिकने जर चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना येऊ शकतो. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडूंमध्ये 21 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय धीरजला इथे मात्र एक चांगला खेळ करावा लागणार आहे. धीरजने आल्या उडवलाय चेंडू डीप वाईडेस्ट मिड विकेट, सीमारेषा बाहेर. षटकार.
सर्वांचे गुरुजी अर्थातच आदरणीय विश्वाजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. दादांचे मोठे चाहते आहेत आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की प्रथमतः आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. आणखीन एक चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा इथे फटका. सूरजने ते या चेंडूला फील्ड केला. इक्वेशन बदलेल. चेंडू शिल्लक 8. विजयासाठी 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा. 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. सचिन या 2 चेंडूवरती मैदानावरती काय करामत करणार. या 2 चेंडूंमध्ये एखाद 6 किंवा एखाद चौकार आला तर सामना श्रीकृपा शिरवली संघाच्या बाजूने येथे नक्कीच येऊ शकतो. परंतु ऋतिक हे 2 चेंडू निर्णायक टाकणार का. सचिनने खेळलेला फटका, चेंडू हवेत. विकेट किपर झेल खाली आलाय. सचिन मात्रेची विकेट ऋतिकने मिळवली आहे. फलंदाज आणखीन एक बाद. मधून अलिबाग तालुक्यामध्ये गेला, मग अलिबाग तालुक्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये गेला, रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये गेला आणि आता एवढंच नव्हे तर ज्याचा सफर ज्याचा प्रवास संपूर्ण भारतामध्ये होतोय असा आपला सर्वांचा लाडका अक्षय पाटील उर्फ मोने त्याचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण मात्र अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच रूपम पाटील आपण देखील या ठिकाणी मात्र यायचं. कमिटी मेंबर रूपम पाटील, रूपम म्हात्रे आपण देखील यायचं आहे. ओ टू सौरभ. अक्षय पाटील या खारेपाट विभागातील खऱ्या अर्थानं एक धुरंधर असा खेळाडू, एक अष्टपैलू असा खेळाडू. अनेक नामवंत ट्रॉफीज त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवल्यात. 7 चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती येतोय फटका मोठा. येथे धावा मिळतायत 6. षटकार, कडक स्ट्रोक षटकार. कार मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अगदी गणित बदलून देणारा हा षटकार ठरलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये स्पेशर कमी करून देणारा हा षटकार ठरलाय. सागरने आल्या ऋतिकच्या गोलंदाजीवरती येथे मात्र षटकार ठोकलाय. जबरदस्त इथे लढत मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम. अनसर्टन्सी म्हटलं जातं. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है और हर प्रेडिक्शन फेल है. हे उत्तर येथे मैदानावरती आणखीन या मॅच मध्ये पाहायला मिळणार का. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आपण पाहतोय. गेली काही पर्व पाहिली, ज्या गेली काही पर्वांमध्ये सुद्धा लोकांनी असंच प्रेम केलं आणि तेच प्रेम या वर्षी सुद्धा पाहायला मिळते. स्वर्गीय आद्य अमित नाईक गॅलरीमध्ये प्रेक्षक येथे मात्र बसलेले आहेत. अगदी बालवीर मंडळाच्या गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग आहेत. खेळाडू कक्ष, समालोचन कक्षामध्ये, तसेच स्टेजवरती बिहाइंड विकेट अगदी प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः भरून गेलेलं आहे. बालवीर हाशुरेचं मैदान आणि क्रिकेटच्या स्पर्धा हे जणू काही प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी असते आणि तीच पर्वणी येथे मैदानावरती प्रेक्षक वर्ग अगदी आनंदाने या सामन्याचा आनंद घेत आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहित वरतीच येथे जबाबदारी दिली आहे. याच रोहितने मिहान कलेक्शन पेढांबे संघाला बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. टीमला विनंती आहे की आपण कृपया प्लीज, कारण मॅच चालू आहे, थोडंसं सहकार्य करा. 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज सज्ज रोहित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना पहिला चेंडू धीरज. पहिल्या चेंडूवरती धीरजने खेचलाय. चेंडू स्वर्गीय अमित नाईक गॅलरी मध्ये. दे धक्का, घे छक्का, षटकार.
जबरदस्त येथे फटका येतोय. कडक असा स्ट्रोक आलाय. दर्जेदार अशी फलंदाजी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे निशान. सौरभ, या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच आपल्या अमित दादांची बहीण अर्थातच सौभाग्यवती मीनाताई या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आणि दादांच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. विनिंग स्ट्रोक धीरजच्या बॅट मधून आलाय आणि हा सामना जिंकलाय. श्री साई कृपा शिरवली या संघाने. मनपूर्वक अभिनंदन डीजे. तसेच मित्रांनो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेत आहोत. खऱ्या अर्थानं बघा मित्रांनो, आपल्याला काही आपले जे मित्र ते क्रिकेटमधले असतात, काही मित्र आपले राजकारणामधले असतात, काही मित्र आपले खऱ्या अर्थानं समाजामधले असतात.